दुसऱ्या दिवशी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आज पुन्हा नव्या उत्साहाने विठुरायाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घरे तुमचं या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. आजच्या वारीच्या प्रवासात आणखी एक सुंदर योगायोग घडला. माझ्या कॉलेजमधला मित्र त्याच्या गावातील खुडबावची दिंडी घेऊन वारीत सहभागी झाला होता. काही वेळ आम्ही त्यांच्यासोबत चाललो, पण त्या काही तासांत त्यांचं दिलेलं प्रेम आणि आपुलकी आयुष्यभर लक्षात राहील. आम्ही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतो, पण एकदाही तसं जाणवू दिलं नाही. प्रत्येकाने प्रेमाने विचारपूस केली, काळजी घेतली, गप्पा मारल्याने अगदी आपल्या माणसासारखं वावरलं. तेव्हा मनात एक विचार आला, वारीमध्ये माणसं नावाने नाही तर माऊली म्हणून ओळखली जातात. तसेच आज मला डोक्यावर तुळस घेण्याचं भाग्य लाभलं होतं. तुळस डोक्यावर घेतल्यावर मनात एकच वेगळीच भावना निर्माण झाली. ती फक्त तुळस नव्हती, तर विठ्ठलावरची श्रद्धेची, जबाबदारीची आणि भक्तीची जाणीव होती. त्या क्षणी असं वाटलं की मी या अनेक शतकांपासून चालत आलेल्या परंपरेचा एक छोटासा भाग बनले आहे. तो अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. वारीत चालताना मी वारकऱ्यांच्या चेहऱ्याकडे सतत पाहत होते. कित्येकांच्या पायांना फोड आलेले होते. अनेक जण वयस्कर आहेत, तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही. आहे ती फक्त विठ्ठलाला भेटण्याची आस. ओठावर अखंड नामस्मरण, हातात टाळ मृदंग आणि मनात अढळ श्रद्धा. त्यांच्या डोळ्यांतली भक्ती पाहिली की नकळत आपलेही डोळे पाणवतात. आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे एकमेकांसाठी वेळ नाही, पण वारीमध्ये मात्र प्रत्येकजण दुसऱ्याचा आधार बनतो. कुणी पाणी देतं, कुणी प्रसाद देतं, कुणी थकलेल्या वारकऱ्याला हात देऊन पुढे चालायला मदत करतं. इथे सेवा ही कर्तव्य म्हणून नाही, तर भक्ती म्हणून केली जाते आणि कदाचित हीच वारीची सर्वात मोठी ताकद आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच प्रेमाने, श्रद्धेने आणि शिस्तीने जपली जाते. इथे कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा कोणताही भेद नाही. विठ्ठलाच्या नामात सगळे एकरूप होतात. आजचा दिवस मला एक खूप मोठा धडा देऊन गेला. वारी आपल्याला फक्त पंढरपूरपर्यंत घेऊन जात नाही, तर माणुसकी, प्रेम, समता आणि श्रद्धेचा खरा मार्ग दाखवते. आणि मला आनंद आहे की या पवित्र परंपरेचा मी छोटासा भाग होण्याचं भाग्य मला लाभलं. असा हा तिसरा दिवस कायम माझ्या मनात जपून ठेवण्यासारखा आहे. पुढच्या दिवसाचाही प्रवास तुम्हाला मी नक्की दाखवेल. त्यासाठी मला फॉलो करा आणि तोपर्यंत रामकृष्ण हरी.